कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची कबुली. महायुती सरकारच्या निर्णयावरच मंत्र्यांचं बोट. निवडणुकीआधी सरकारनं केलेल्या जुमल्यांचा जाब विचारावा लागणार. मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. मंत्रिपद न मिळाल्यानं आमदार सुधीर मुनगंटीवारांची खदखद पुन्हा समोर. माझी खुर्ची खेचून घेतली. चंद्रपुरात फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यात मुनगंटीवारांचं जाहीर विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवण्याची ईमेलवरून धमकी. बुलढाण्यातून दोघांना अटक. शिंदेंची सुरक्षा अलर्ट मोडवर. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. कोकणानंतर आता विदर्भात ऑपरेशन टायगर. गोंदियासह नागपूरच्या कन्हानमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा. ठाकरेंचे माजी जिल्हाप्रमुख कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. दिल्लीत आजपासून 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत. मनोज जरांगे पाटील बीडच्या मस्साजोग दौऱ्यावर. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांची भेट घेतली. 25 फेब्रुवारी रोजी मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा. बंदुकीच्या परवान्यासाठी केलेल्या अर्जामुळेच कोकाटेंचा सदनिका घोटाळा उघड. कामगारांना पैसे वाटताना सुरक्षितता हवी म्हणून बंदुकीच्या परवान्याची होती मागणी. सदनिका घोटाळ्यात कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000च्या दंडाची शिक्षा. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा घोटाळा. ईडी सीबीआयकडे तक्रार करणार. धसांचा इशारा. तर बदल्या आणि पदोन्नती प्रकरणातही मुंडेंनी 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा धसांचा आरोप. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.